पण बाबा उपाय काय? तो मंत्र जर तुझ्याकडे असेल तर जुई तू केव्हाही इच्छाधारीची माणूस आणि माणसाची इच्छाधारी होऊ शकतेस. म्हणजे मला वाटेल तेव्हा? येस, तुला वाटेल तेव्हा आणि तुला वाटेल तिथे. एकदा तो मंत्र आपल्या हाती आला ना की तुझं सगळं लाईफ सॉर्टेड आहे. थँक्यू सो मच बाबा, तू ना खरंच सुपर डॅड आहेस. असं बाळ बघायला लागतं मला. बरं मला थँक्यू नंतर म्हण, आधी तुझ्या हिरोला फोन कर आणि त्याला सांग. काय त्याला म्हणाव आय लव्ह यू. बाबा? पुत्र हे काय नोटीस लिहिशील ना आता. मालती देसाई खूप वेळ शांत बसल्या की मग ते नोटीस लिहितात. विचार केला आणि येताना कागद पेन घेऊनच आलो. थट्टा सुचतेय तुम्हाला? त्रास होतोय मला. त्याने काय होणार आहे मालती? परिस्थिती बदलणार आहे का? परिस्थिती नाही हो, पण आपल्या समोर असणारी आपली मुलं बदलताना बघितली ना की त्रास होतो हो. जुई आणि आलाप खोटं बोलले म्हणून राग नाही आला, पण वाईट या गोष्टीचं वाटलं की ती इतर मुलांसारखीच वागली. नातं म्हणजे काय त्यांना खेळ वाटला का? हवा तेव्हा डाव मांडला, कंटाळा आला तेव्हा मोडला. अगं डाव मोडला नाहीये, त्यांच्यात फक्त आबोला आहे बस. अहो पण हा अबोला आई बाबांपासून का लपवायचा? टेम्पररी नातं का जगायचं? बघ तू आता पुन्हा स्वतःला त्रास करून घेतेस की नाही? बरोबर आहे, पण आता मी ठरवलंय, मी स्वतःला अजिबात त्रास करून घेणार नाहीये. हो ना, मग चल पटकन नोटीस देऊन टाक आलापला. आता नोटीस नाही, सगळी परिस्थिती मी माझ्या पद्धतीने सांभाळणार आहे. एक जुई थी दीवानी सी, एक आलाप पे वो मरती थी. नजर झुका के शर्मा के गलियों से गुजरती थी. कुछ कहना था शायद उसे, पर ना जाने किससे वो डरती थी. जब भी मिलती थी आलाप से बस यही पूछा करती थी, ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. अंतरा हे कॉमन आहे यार, काहीतरी वेगळं सुचवा ना. जुई, शाहरुख खान आणि रोमॅन्स जगातलं बेस्ट कॉम्बिनेशन आहे. हो अंतरा, पण आलापच्या बाबतीत हे नाही ना चालणार. त्याला माझ्या मनातलं प्रेम अशा प्रकारे सांगायचंय ना की तो दुसऱ्या क्षणाला हो बोलला पाहिजे. पण आधी तो तुला प्रपोज करत होता ना, मग मध्येच हे मीटर उलट कसं झालं? बनी यार, ते सोड ना आता. तुम्ही काहीतरी उपाय सुचवा ना. उपाय आहेत. 3 वर्षाचं प्रेम असं कसं सेम, नको करू ब्लेम, आय लव्ह यूचा गेम. परत 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 आय लव्ह यूचा गेम. बनी हे काय आता? अरे तुमच्या 3 वर्षांच्या रिलेशनशिप वर रॅप बनवलाय. अरे आला वेडावून पळत सुटेल. मग तर नकोच नको. आलाप ना माझ्या डोळ्यात बघत उभा राहायला पाहिजे. थोडं सिंपल पाहिजे पण वेगळं पाहिजे. जुई, हे तुझं कसं झालं माहितीये का? तुला जिलेबी पण खायची आणि ती सरळ पण हवीये. म्हणजे जाऊ दे, मला पण नाही कळलं, जाऊ दे. सेम इयर. यार हा बाबा पण ना त्या बनावट चॉकलेट प्रकरणासाठी पुण्याला गेलाय. तो असता ना इथे तर नक्कीच काहीतरी सुचवलं असतं. मग कॉल कर ना त्यांना. येस, यू आर राईट अंतरा. बोल जुई. बाबा, मला तुझी हेल्प हवीये. माझ्या मनातली गोष्ट मी आलापला कशी सांगू? मनापासून सांग. तसं नाही रे बाबा. म्हणजे हे बघ, आलापला माझ्या मनातलं सगळं सांगायचंय आणि खोटं बोलल्यामुळे काकू पण रागावले असणार आणि त्यांचा पण राग मला दूर करायचाय. तर नेमकं मी काय करू? हेच जे माझ्याशी मनापासून बोलतेस ना, तेच आणि तसंच आलापशी आणि आलापच्या आईशी मनापासून बोल. बाळा, प्रामाणिकपणा नेहमी वर्क होतो.
त्याला कशाचा आधार नाही लागत. जे मनात आहे ना ते त्यांच्या समोर जाऊन प्रामाणिकपणे बोल. पण बाबा ते ऐकतील माझं? नक्की ऐकतील. मनापासून बोललेलं समोरच्याच्या मनापर्यंत आपोआप पोचतं. आय लव्ह यू सुपर डॅड. पण बाबा मंत्र मिळाल्यावर सगळं ओके होईल ना? 1001%. पुण्याहून येताना तेही काम होते का बघणार आहे मी. थँक्यू सो मच बाबा. बाय. काळजी घे आणि लवकर ये. हो. आणि जुई ऐक ऐक, बाळा लवकरात लवकर आलापशी आणि त्याच्या आईशी बोल आणि गैरसमज दूर करा. काय आहे, गैरसमजाची पाल जास्त वेळ मनात चुकचुकत राहिली की तिचा डायनासोर होतो. हो बाबा आजच बोलते. आणि तसंही आलाप सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरतो. चल चल बाय. बाय. कधी? किती वाजता? काय? आलापकडे जायचंय ना? हो पण जिथे काकू असतील तिथे. काकू? मग तर तुला आलापच्या घरीच जावं लागेल. घरीच. हो पण रात्री, कारण आलाप तेव्हाच घरी असेल. आज पौर्णिमेनंतरचा 3रा दिवस. चंद्रप्रकाशाला घाबरायची गरज नाही. जुई कसला विचार करतेस? हाच की आलाप माझा ऐकून घेईल किंवा मी त्याचा राग सुद्धा शांत करू शकेन. पण काकू माझं ऐकून घेतील का? आई ऐक ना माझं. आई प्लीज ऐकून तरी घे माझं. आई फ्रेंड जरा इथे ये. आपण तिथं जाऊ. फ्रेंड आम्ही काही मदत करू का? एक करल. अरे दाद्या बोल ना. आम्ही चित्त्याच्या वेगाने कामाला लागतो. एक करा की काही करू नका. फ्रेंड तुझ्या आईचा राग मी बरेच वेळा दूर केलाय. बाबा तेव्हा ती एक बायको म्हणून चिडलेली असायची. आता ती एक आई म्हणून चिडली. कमॉन यार दाद्या, ऍटलीस्ट एक चान्स दे ना. तू गप्प बस. मी आणि वहिनी आईला समजवायला गेलो तर तू आधीच माती करून ठेवली होती. अरे याला बाबा तुम्ही तर काही बोलूच नका. आलाप, तुझं हेच मत तू आईंना सांग. वहिनी जुई मैत्रीण कुणाची आहे? माझी. भांडण कुणाबरोबर झालंय? माझ्यासोबत. मग तू हे आईंना बोललाच नाहीयेस तर मग आई चिडल्यात कशाला? आलाप, मुळात तुझ्या आयुष्यात तू स्वतंत्र असलाच पाहिजेस आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला शोधता आली पाहिजे. हे सगळं मी आई समोर बोलू? हो. बोलू नाही शकत? नाही. का? कारण वहिनी आई चिडली आहे. हे बाकी बरोबर आहे. मालती चिडलेली असताना मी सुद्धा तिच्या समोर नाही बोलू शकत. हाच तर प्रॉब्लेम आहे ना आपल्या घरातल्या लोकांचा. या घरात आपलं मत कुणीही स्पष्टपणे मांडतच नाही माझ्याशिवाय. आलाप प्लीज, जे काही झालंय ना ते लवकरात लवकर सॉल्व्ह कर. आणि मी तुला आधीच बोलले होते की नाही, तुझ्या आणि जुईच्या गोष्टींमध्ये मोठ्यांचा हस्तक्षेप झाला तर गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. बघ, विचार कर. फ्रेंड मी काय म्हणतो, बाबा तुम्ही काही बोलू नका प्लीज. आईला आता हँडल मी करतो. 19, 20, 21, 22. आलाप दादा लहानच वाटतायत ना. लहान मुलांसारखाच वागलाय तो, म्हणूनच त्याला शिक्षा दिलीये. तुला काय झालं का हसायला? हा? काय नाही. आई सॉरी ना. आधी खोटं बोलायचं आणि मग सॉरी म्हणायचं. अगं खोटं नाही ग. मग तिला काही सांगू नकोस, ती वेगळाच अर्थ काढेल. हे काय होतं आला? काही कसं समजवू तुला आता? तू काही समजवूच नकोस आणि मला काही बोलायचं पण नाहीये. पण मला बोलायचंय. खरं बोलायचंय का खोटं बोलायचंय? आई तो विषय नको ना. आई आई वडिलांकरता प्रत्येक विषय महत्वाचा असतो रे.
आई मला कळतंय. नाही आला, तुला काहीही कळत नाहीये. मला तुम्ही खोटं बोललात म्हणून राग नाही आला, वाईट वाटलं. आम्हाला वाटतं की मुलांनी त्यांच्या आयुष्यात चाललेली प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगावी, पण तुम्ही तर खोटं बोललात. आला, एक सांगते, खोटं बोलून नात्यातलं अंतर वाढतं आणि एकदा का नाती दुरावली ना की ती सहजासहजी जोडता येत नाहीत. हो आई. आणि हे जुईला पण सांग. आई, अगं जुईचा काहीच दोष नाहीये. नाही कसा? तिच्याकडे तुझ्याबद्दल विश्वासाने बोलायला गेले तर ती पण खोटं बोलली. अरे तुमच्या या 3 वर्षाच्या नात्याकडे आम्ही सिरियसली बघतोय रे. आई सॉरी ना. सॉरी कशाला? तुम्ही सिरियस नसाल तर सांगून टाका ना तसं. नाही तू बोल, माझी चूक झाली, तू बोल. मला बोलायला कोणाला आवडतं रे आला? फक्त आपल्या मुलानेच आपल्या विश्वासाला तडा दिला ना की वाईट वाटतं. आई सॉरी. हे शेवटचं, पुन्हा असं वागू नकोस आला. मी नाही वागणार, आणि जुई पण जुईने माझ्याशी खोटं बोलायला नको होतं आला. यार आलापकडे जायचंय, पण आईला चकवून कसं जाणार? जुई, आपण काकूंना प्रामाणिकपणे सांगितलं तर तर ना ती प्रामाणिकपणे तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेल आणि ना मला घरातच बंद करून ठेवेल. पण काकूंचा प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम? जा ना, तूच जाऊन विचार. नको. कोणाला काय विचारायचंय? ते आई, बनीला ना तुला काहीतरी विचारायचंय. बनीला? काय रे बनी, काय विचारायचंय? नाही काकू, हिचं काय ऐकतायत? बर, चला खाऊन घ्या. कुकीज, वेफर्स आणि कोल्ड कॉफी. नाही नको, आम्हाला भूक नाहीये काकू. भूक नाहीये? दुसरं काही हवंय का? परमिशन. काय? आम्हाला खूप मस्ती करायची परमिशन पाहिजे. अंतरा, लहान आहात का तुम्ही? मोठे झालायत आता. आणि लहान मुलांसारखी मस्ती कसली करता? काकू लहान नाही आहोत ना, म्हणून मोठ्या माणसांप्रमाणे परमिशन मागतोय. पुरे, जास्ती बोलू नकोस. आणि हे काय, अशी का बसलीस? आई, तुला माहिती ना ती कशी बसते, आणि तू पण काय तिचं ऐकतेस? चल तू. आई, चल चल तू. हे बघ जुई, बनी आलाय. व्हिडिओ पासून वगैरे जरा लांब राहायचं, कळलं? हो आहे लक्षात. लक्षात आहे ना नक्की? हो आई. चला येते मी. काकू हे घेऊन जा, भूक नाहीये. नक्की ना? हो खरंच नाहीये, न्या तुम्ही. आई हे घेऊन जा, तू धर. तू जा, नाहीये आम्हाला भूक. अगं आई धर, नाहीये भूक. नाही मी जाते, पण तुम्ही काही गडबड करू नका म्हणजे झालं. नाही. यार पण मी याला कशी भेटणार? #I'm great. मूवी. काय? मूवी? अगं मूवी बघायला काय? काहीच करायला बाहेर नाही पाठवणार मला आई. बाहेर नाही, आत. म्हणजे आम्ही दोघं तुझ्या बेडरूम मध्ये मूवी बघणार आणि तू आलापच्या घरी जाणार. नेमकं काय ते सांग ना. अरे म्हणजे आपण काकूंना असं सांगायचं की आज आपण सगळे एकत्र जुईच्या बेडरूम मध्ये मूवी बघणार आहोत.
सो काकू वरच येणार नाहीत. आणि जुई, तेवढ्या वेळेत तू आलापच्या घरी जाऊन यायचंय. बाकीची खिंड आम्ही लढवतो. पण मी बाहेर कशी पडणार? गुड क्वेश्चन. भूक लागली. म्हणजे आन्सर. तुझा आलापला भेटायला रेडी हो. जा. गो 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 गो. जा. काकू, भूक लागली. कोणाला? आम्हाला. अरे आत्ता म्हणाला भूक लागली नाहीये म्हणून. तेव्हा आमचा प्लॅन नव्हता बनला ना. प्लॅन? हो. कसला प्लॅन? मूवीचा. बनी, मूवी वगैरे बघायला बाहेर जायचं नाही, मी आता सांगून ठेवते. नाही नाही काकू, चल चल. आम्ही लोक जुईच्या रूम मध्ये तिच्या लॅपटॉपवर मूवी बघणार आहे. रन बेबी रन. असं आहे का? मग ठीक आहे. भूक लागली. हो चल. काय झालं? चल. बघ रे. बघतोच आहे. आणि अजून लागलं तर सांग मला. हो हो. गेली. काय? भूक गेली. एवढं सगळं बघून पोट भरल्यासारखं झालं. मी जातो वर. मी जातो. अरे काय करू मी या मुलांचं? ज्युनियर भोळे, एवढ्या रात्री कुठे जात आहे? एवढ्या रात्री कुठे जाणार ना पद्या काका? ऑफकोर्स घरीच जाते. हो का? हो ना. आणि खूप कंटाळा पण आला होता हो आज. आणि खूप कामं पण केलीत मी. हो ना. हे जरा आमच्या अंतराला शिकव बाई. हो हो नक्की. हा चला. चला. तुझ्या घरीच चाललोय ना मी. काय? हा, कैलासला सोसायटीचे पेपर्स द्यायचे आहेत ना. हो एवढंच ना. मग माझ्याकडे द्या ना, मी देते. आणि तसंही बाबा घरी नाहीये. नाही, बाबा घरी नाहीयेत हे तुला घराच्या बाहेरून कसं कळलं? ऍक्च्युली ना बाबा सकाळीच पुण्याला गेलाय. ते मला माहितीये. वहिनी आहेत ना, त्यांना सगळा हिशोब सांगून ठेवतो. उद्या मी नाहीये ना. हो एवढंच ना. मग मला सांगा ना, मी सांगते बाबाला. अगं तुला कशाला? तू आता दमून आलीस. उगाच तुझ्यावर बर्डन नको. कसलं बर्डन पद्या काका? द्या ना, मी इथे द्या. मी सांगते बाबांना द्या इथे. कशाला? मी आहे ना. हो पद्या काका नको. माझं ऐका तरी. तू चल. हो, द्या ना पद्या काका. पद्या काका ऐक. पद्या काकाने मी इथे भेटल्याचं आईला सांगितलं तर नाही, सगळाच गोंधळ होईल. वहिनी, ओ भोळे वहिनी. भाऊजी बोला ना, काय म्हणताय? अंतराला बोलवू का? अंतर इथे आली आहे का? हो. अंतरा जुई बनी मूवी बघतायत ना, जुईच्या बेडरूम मध्ये वर. तुम्ही वर आहे? मग ही कोण आहे?
काय वहिनी, तुम्ही पण माझी चेष्टा करताय ना? भाऊजी मी विसरूनच गेले, मीच पाठवलं होतं तिला. जुई झालं का? फसलं. वहिनी एक काम करा, हे एवढे पेपर कैलासला द्या. त्याला म्हणावं सगळा हिशोब ओके, फक्त वॉटर टॅक्स भरलाय ना तो एकदा चेक करून घे. हे एवढंच सांगायला आला होता तुम्ही? बरं झालं ना आले, आत्ता हिशोब बरोबर होईल. बर येतो मी. तू थांब इथेच. या हा. कुठे गेली होतीस? जुई माझ्या डोळ्यात बघ. कुठे जात होतीस? आई मी मूवी बघायचा प्लॅन काय? नाही चल तू वरती चल, तुझ्या वर बसलेल्या 2 प्रेक्षकांना ना चांगलाच मूवी दाखवते. चल आई ये तू आधी. आई आई तू त्यांना काही बोलू नकोस. एक शब्द बोलू नकोस, कळलं?